हॅलो अँड वेलकम बॅक टू बी वामसोहॉलिक. आज आपण दर्शन निरूपण व सांख्यदर्शन बघणार. भारतीय संस्कृती व परंपरेत तत्वज्ञानास दर्शन म्हणतात. तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी, संपूर्ण जीवनाचे किंवा अनुभवाचे दर्शन. भारतीय दर्शनशास्त्रात तत्वे व मूल्यांना फार महत्त्व आहे. तत्व शब्द तनुविस्तारे या धातूपासून बनला आहे. तत्वाचे ज्ञान होणे किंवा त्याच्या स्वरूपाचे ज्ञान होणे म्हणजे तत्वज्ञान. दर्शन शब्दाची निरुक्ती. दर्शन हा शब्द दृश्य धातूला ल्युट प्रत्यय लागून बनलेला आहे. दृश्यते यथार्थ तत्वम अनेन इति दर्शनम, म्हणजे ज्याच्याद्वारे यथार्थत्व पाहिले जाते. ज्याने वस्तू जशी आहे तशी त्याचे साक्षात ज्ञान होते त्याला दर्शन म्हणतात. तत्वाचे ज्ञान करून देणारे साधन दर्शनशास्त्र. तत्वज्ञान साधन शास्त्र दर्शनम. त्यानंतर दर्शनाची उत्पत्ती. उद्भव कुठून झालाय? आपल्याला माहिती आहे की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, कधी झाली ही कुणालाच माहिती नाही. पण ब्रह्मा हे सृष्टीचे प्रथम निर्माते असल्याचे प्रमाण भारतीय अध्यात्मशास्त्रात आढळते. प्रत्येक दर्शनाची आपली एक वेगळी ओळख आहे. जसं ब्रिटिश दर्शन प्रधानतः अनुभविक म्हणजे एम्पेरिकल, अमेरिकी दर्शन रिअलिस्टिक असतो, फ्रेंच यथार्थवादी म्हणजे रॅशनॅलिस्टिक, जर्मन सार्थवादी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह व भारतीय दर्शन ध्यानात्मक म्हणजे मेडिटेटिव्ह आहे. दर्शनाच्या जीवनाशी मौलिक संबंध निगडीत आहे. ब्रह्माद्वारे आयुर्वेदाची उत्पत्ती ही त्रिस्कंधमय म्हणजे हेतुलिंग औषधद्वारे वर्णित केलेली आहे. आयुर्वेदाचा विकास मात्र उपनिषद व उपनिषदानंतरच्या काळात अधिक झालेला आढळतो. म्हणून दर्शनशास्त्राच्या उत्पत्तीचा काळ हा उपनिषदकालीन व तदनंतरचा बरेच विद्वान सांगतात. आपल्याला कधी दर्शनशास्त्राचा काळ होतं हे सांगणे अवघड आहे, पण उपनिषदकालीन व त्यानंतरचा काळ असं बरेच विद्वानांनी सांगितलेलं आहे. वेदकाळापासूनच एकत्ववाद, वेदांत, द्वैतवाद, सांख्य, योग, त्रैतवाद, वैशेषिक न्यायमीमांसा इत्यादी इथपासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर माधवाचार्यांनी भारतीय तत्वज्ञानावर आधारित एकूण 16 दर्शनांचे वर्णन केले आहे सर्व दर्शन संग्रहामध्ये. त्यामध्ये भारतीय दर्शनांची आस्तिक नास्तिक अशा दोन भेदामध्ये त्याचे डिव्हिजन झालेले आहे. 16 दर्शनांपैकी 9 दर्शनच प्रमुख आहेत. 9 दर्शनांची विभागणी 2 भागात केली आहे, आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. आस्तिक दर्शन षडदर्शन सुद्धा म्हणतात याला. अस्ति परलोक इत्येवं मतिर्यस्य स आस्तिकः, अर्थात परलोक आहे असे जे लोक मानतात, ईश्वरांना मानतात, वेदांना प्रमाण मानतात, तो ग्रुप म्हणजे आस्तिक दर्शन. असे एकूण 6 सांगितले आहेत. सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. सांख्य दर्शनालाच निरीश्वर सांख्य आणि त्याचे रचयिता कपिल मुनी आहे. योग दर्शनाला सेश्वर सांख्य म्हणतात, त्याचे रचयिता पतंजली आहे. वैशेषिक दर्शनाला औलुक्य म्हणतात, त्याचे रचयिता कणाद आहेत. न्याय दर्शनाला दुसरे नाव अन्वीक्षिकी विद्या, तर्कविद्या, वादविद्या, अक्षपाद आणि त्याचे रचयिता गौतम आहेत. पूर्वमीमांसा याला पर्याय नाव मीमांसा आहे आणि त्याचे रचयिता जैमिनी आहे. उत्तर मीमांसाला वेदांत दर्शन सुद्धा म्हणतात, त्याचे रचयिता व्यास आहेत. त्यानंतर आस्तिक दर्शनचा कम्प्लिटली अपोजिट नास्तिक दर्शन आहे. नास्ति परलोक इत्यमेव मतिर्यस्य स नास्तिकः, परलोक नाही असे जे लोकांची बुद्धी आहे, जे ईश्वरांना मानत नाही, वेदांना प्रमाण मानत नाही, ते नास्तिक दर्शनमध्ये त्याचे तीन सांगितले आहे संख्या. चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन, जैन दर्शन. चार्वाक दर्शनचे पर्यायी बृहस्पत्य आणि लोकायत, त्याचे रचयिता बृहस्पत्य. बौद्ध दर्शन, त्याचे रचयिता गौतम बुद्ध. जैन दर्शन, त्याचे पर्यायी नाव नैकांत आणि रचयिता वर्धमान महावीर. तर माधवाचार्यांनी सर्व दर्शन संग्रहामध्ये एकूण 16 दर्शने सांगितली, ज्यापैकी 9 दर्शने इम्पॉर्टंट आहे. त्याचं डिव्हिजन 6 आस्तिक दर्शन आणि 3 नास्तिक दर्शनमध्ये झालेलं आहे. त्यानंतर सांख्य दर्शन. सांख्य दर्शनाचे प्रवर्तक कपिल ऋषी आहेत. याचंच पर्यायी नाव निरीश्वर सांख्य आहे. सिद्धानाम कपिलो मुनी, भगवद्गीतेमध्ये कपिल मुनीचे वर्णन आढळून येते. सांख्यसूत्र किंवा सांख्य प्रवचन नावाचे ग्रंथ सांख्य दर्शनावर उपलब्ध आहे. त्यानंतर 60 अध्यायांचा सर्वात प्राचीन ग्रंथ षष्टीतंत्रशास्त्र हा देखील सांख्य दर्शनावरील एक प्रधान ग्रंथ आहे. सांख्यसूत्र किंवा सांख्य प्रवचन हा एक आणि दुसरं म्हणजे षष्टीतंत्रशास्त्र, ज्यामध्ये 60 अध्याय आहेत. इन शॉर्ट असं लक्षात ठेवलं जाऊ शकते की सांख्य दर्शनावर षष्टीतंत्रशास्त्र, सांख्यसूत्र, त्यालाच सांख्य प्रवचन म्हणतात. षष्टीतंत्रशास्त्राचा सार भाग सांख्यकारिका, त्याच्यावर 3 टीका होते. गौडपाद टीका, माठरांची माठरवृत्ती, सांख्य तत्व कौमुदी, वाचस्पती मिश्रांची. सांख्यसूत्रावर टीका लिहिण्यात आली, सांख्य प्रवचन भाष्य.
ही लिहिली होती विज्ञान भक्षू नावाच्या पंडिताने. त्यानंतर भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात श्वेताश्वेतवर उपनिषदामध्ये कपिलांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर सांख्य शब्दाचा अर्थ. सांख्य म्हणजे बुद्धी, सांख्य म्हणजे बुद्धिगम्य ज्ञान. भगवद्गीतेत सांख्य मार्ग हा प्रयोग ज्ञानमार्ग या अर्थाने वापरलेला आहे. त्यानंतर संख्या किंवा सांख्य सम्यक ज्ञान प्राप्त करून देणारे शास्त्र. सृष्टीतील मूलभूत 25 तत्वे आहे, पण आपण मागे बघितलं होतं की सांख्यांनी त्यात 25 तत्वांना 25 पदार्थ म्हणून सुद्धा स्वीकार केला आहे. त्यानंतर सांख्य दर्शनाचे सामान्य स्वरूप. या दर्शनाचे प्रमुख 4 सिद्धांत आहेत. प्रकृती आणि पुरुष ही 2 तत्वे मूलतः भिन्न आहे. त्रिगुणात्मक प्रकृती जड आहे. पुरुष चेतन, निर्गुण व निष्क्रिय निर्विकार असून अनेक आहेत. पुरुष चेतन आहे, निर्गुण आहे, निष्क्रिय आहे, निर्विकार आहे, पण अनेक आहेत. पुरुषाने प्रकृतीपासून आपले वेगळेपणाचा जर बोध केला म्हणजे कैवल्य मोक्षप्राप्ती होईल. आता हे 4 मेन सिद्धांत आहेत, त्यांना आपण डिटेलमध्ये बघू. सांख्यांचे तत्वज्ञान. सांख्य दर्शनकारांनी सृष्टी उत्पत्ती मूलतः दोन मूलतत्व मांडलेली आहे सृष्टी उत्पत्तीसाठी. ती आहे प्रकृती आणि पुरुष. प्रकृती आणि पुरुष हे जरी सृष्टी उत्पत्तीसाठी 2 गोष्टी असल्या तरी त्यामध्ये भिन्नता आहे. यालाच सांख्यांचा द्वैतवाद म्हणतात. पुरुष चेतन आहे, शुद्ध आहे, अपरिणामी आहे, मुक्त स्वभाव, पद्मपात्रवत निर्लेप आहे. पण प्रकृती ही त्रिगुणमयी आहे. पुरुष निर्गुण आहे, प्रकृती त्रिगुणमयी आहे. मानवाला जन्मापासून मृत्यूपर्यंत क्षणोक्षणी सुख दुःखाचा अनुभव येत असतो. दुःख यातना देणारी असते, त्यामुळे तिचा हेवा वाटतो. सांख्यांनी दुःखाचे सुद्धा 3 प्रकारांमध्ये उल्लेख केलेले आहे. पहिला आधिभौतिक, मग आधिदैविक, आध्यात्मिक. आधिभौतिक म्हणजे पृथ्वी तलावरील भौतिक पदार्थापासून जे दुःख निर्माण होते त्याला आधिभौतिक म्हणतात. जसं साप, वाघ, चोर, शस्त्र, कृमी, कीटक, वनस्पतीद्वारा जे उत्पन्न झालेले दुःख आहेत ते. आधिदैविक म्हणजे पंचमहाभूतांच्या दैवी प्रकोपामुळे जे उत्पन्न होणारी दुःख आहेत, जसं पाऊस, वारा, गारा पडणे, वीज पडणे, भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, राक्षस, ग्रहबाधा होणे इत्यादी. आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीरांतर्गत कारणांपासून जे उत्पन्न होणारी मानसिक किंवा शारीरिक व्याधी आहेत त्याला आध्यात्मिक रूप म्हणतात. म्हणजे जे शरीरात तुम्हाला पीडा होत असते मानसिक किंवा शारीरिक, ते आध्यात्मिक दुःखामध्ये येतात. वातादी दोषांच्या प्रकोपाने शारीरिक, रज तम दोषाच्या प्राधान्याने मानसिक दुःख इत्यादी. त्यानंतर दुःखापासून कायमची जर मुक्तता करायची असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे पुरुष म्हणजे चेतन, प्रकृतीपासून आपले वेगळेपण. आपण मागच्या याच्यात पण बघितलं होतं की जर प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये भिन्नता ओळखता आली तरच कैवल्य किंवा मोक्ष प्राप्ती होईल, असं सांख्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर सांख्य दर्शनानुसार सृष्टी उत्पत्ती विषयक विकासक्रम म्हणजे सृष्टी उत्पत्ती कशी झाली आहे. सृज्यते अनेन इति सृष्टी. सृष्टी हा शब्द सृज धातूपासून तयार झालेला आहे. सृजन केले जाते त्याला सृष्टी असे म्हणतात. सत्व, रज व तमाच्या साम्य अवस्थेला आपल्याला माहिती आहे की त्रिगुण सत्व, रज आणि तम. सत्व, रज आणि तमाच्या साम्य अवस्थेला प्रकृती म्हणतात. प्रकृतीपासून महत, महतपासून अहंकार, अहंकारपासून पंचतन्मात्रा, पंचतन्मात्रेचे मग 3 प्रकार आहेत. तसेच मनाची उत्पत्ती होते पंचतन्मात्रापासून स्थूल पंचमहाभूताची. या प्रकारे असे 25 तत्व उत्पन्न होतात आणि 24 तत्व उत्पन्न होतात आणि 25वा तत्व म्हणजे पुरुष. म्हणून 25 गण म्हटलेले आहे. तर सांख्यदर्शनांनी 25 गणामध्ये सृष्टी उत्पत्ती सांगितलेली आहे. ईश्वर कृष्ण यांनी त्यांच्या सांख्य कारिकावलीमध्ये प्रकृती, विकृती व पुरुष तत्वांना 4 भागात विभागले आहे. ते म्हणजे केवळ प्रकृती, प्रकृती व विकृती, केवळ विकृती, न प्रकृती न विकृती. मूल प्रकृतीलाच अव्यक्त म्हटलेले आहे. ती प्रधान आहे, कुणापासूनही उत्पन्न होत नाही आणि विकाररहित असते. प्रकृतीपासून बाकीचे जे 23 तत्वांची उत्पत्ती झालेली असते. पंचतन्मात्रा यांचा समावेश प्रकृती विकृतीत होतो, ते उभयरूपी असतात. आता आपण हे डिटेलमध्ये बघणारच आहेत. तर आता याद्वारे लक्षात घ्या, मूल प्रकृती म्हणजेच अव्यक्त ही केवळ प्रकृती आहे. जेव्हा ती पुरुषाच्या संयोगात येते, पुरुष म्हणजे न प्रकृती न विकृती, तेव्हा महत उत्पन्न होतो. महत पासून अहंकार, हे दोघी प्रकृती विकृतीमध्ये येतात. अहंकाराचे 3 प्रकार आहे. सात्विक म्हणजे वैकारिक, राजसिक म्हणजे तेजसिक आणि तामसिक म्हणजे भूतादी.
सात्विक अहंकाराने राजसिकच्या सहाय्याने पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन हे सेंद्रियमध्ये मोडतो. त्यानंतर तामसिकने राजसिकच्या सहाय्याने पंचतन्मात्रेपासून पंचमहाभूत बनतात. तर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि पंचमहाभूत हे केवळ विकृती, षोडश विकृतीमध्ये येतात. तर अशा प्रकारे सांख्य दर्शनांनी सृष्टी उत्पत्तिक्रम सांगितलेला आहे. पुढे आपण 25 तत्वांना डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिली आहे प्रकृती. सत्व रजस तमसाम साम्यावस्था प्रकृती ही अव्यक्तम मूल प्रकृती. त्रिगुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती म्हणतात आणि विषम अवस्थेमुळे सृष्टी उत्पत्ती निर्माण होते. यालाच सांख्यांनी अव्यक्त नाव दिलेले आहे. सर्व प्राण्यांचे कारण म्हणजे 24 इतर तत्वांना जे निर्माण केलेले आहे ते प्रकृतीने निर्माण केले आहे. संपूर्ण संसाराच्या उत्पत्तीचे कारण असल्यामुळे त्याला अव्यक्त सुद्धा म्हणतात. प्रकृती अर्थात अहेतू, त्यालाच निष्क्रिय, एक, अनाश्रित, अलिंग, स्वतंत्र असे म्हटले आहे. अनाश्रित कुणावर आश्रय नाहीये, निष्क्रिय आहे, एकच आहे, त्याचे कुठलेही लक्षण नसल्यामुळे अलिंग आणि स्वतंत्र. 24 तत्वामध्ये केवळ एक प्रकृती गुणविशिष्ट आहे, कारण ती इतर तत्वांना निर्माण करते. त्यामुळे अधिष्ठान किंवा क्षेत्र सुद्धा त्याला म्हटलेले आहे. या गुणांची साम्यावस्था म्हणजे त्रिगुणांच्या साम्यावस्थेला प्रकृती म्हणतात. तर विषमावस्थेला सृष्टी उत्पत्ती कारणीभूत ठरते. सृष्टी उत्पत्तीत प्रकृती हे आदिकरण आहे, पण सृष्टी ही केवळ प्रकृतीमुळे उत्पन्न होत नाही, तर त्यासाठी पुरुष संयोग सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्रिगुणात्मक प्रकृती ही जड सृष्टीचे आदिकरण आहे. म्हणजे जर त्रिगुण असतील तरच त्यांची साम्यावस्था असेल, आणि साम्यावस्था म्हणजे प्रकृती. त्यामुळे त्रिगुणात्मक प्रकृती ही जड सृष्टीचे आदिकरण आहे. आपण बघितलं आहे की सर्वात अगोदर पृथ्वीमध्ये जेव्हा पुरुषाचा संयोग होतो तेव्हा महत बनतो. महत पासून अहंकार आणि त्यानंतर 3 प्रकारच्या अहंकारापासून सेंद्रिय आणि निरेंद्रिय द्रव्य असे बनतात. तर महत पासून पंचमहाभूताच्या पृथ्वीपर्यंत जे तत्व तयार होतात ते प्रकृतीमुळे तयार होतात. प्रकृतीचे स्वरूप. प्रकृती तत्व हे सर्वव्यापी आहे, अनादी, जड, अचेतन व सर्व सृष्टीचे बीज स्वरूप आहे, कारण ते इतरांना उत्पन्न करत असते. सृष्टी उत्पत्तीचे आदिकरण आहे व बीजधर्मिणी. प्रकृतीपासून सृष्टीची उत्पत्ती होते म्हणून तिला प्रसवधर्मिणी. तसेच सृष्टी व चेतन पुरुष यांचे परस्पर संबंध जवळीक साधते म्हणून अमध्यस्थ धर्मिणी. तर प्रकृतीला बीजधर्मिणी, प्रसवधर्मिणी आणि अमध्यस्थ धर्मिणी म्हणून उल्लेख केलेला आहे. डिफरन्शिएट करताना पुरुष आणि प्रकृतीमध्ये हे पॉइंट्स लिहिले जाऊ शकतात की प्रकृती बीजधर्मिणी आहे, म्हणजे ज्याप्रमाणे बीजामध्ये वृक्ष उत्पत्तीचा धर्म असतो त्याचप्रमाणे प्रकृतीमध्ये सुद्धा इतर तत्वांना उत्पन्न करण्याचा धर्म असतो. प्रसवधर्मिणी सृष्टीला जन्म देण्याचा धर्म यात उपस्थित असतो. अमध्यस्थ धर्मिणी सुख दुःखादीपासून विचलित होण्याचा धर्म ज्यात आहे तो प्रकृती उत्पन्न करते. त्यामुळे सुख दुःख भोगणारे असमान धर्म प्रकृतीत असतात. त्यानंतर आपण बघू त्रिगुण विचार. ज्या गोष्टीमुळे प्रकृती निर्माण झालेली आहे ते आहेत त्रिगुण. त्रिगुणांच्या साम्यावस्थेमुळे. त्रिगुणांना महागुण किंवा परमपदार्थ सुद्धा म्हटले जाते. सत्वम रजस तमश्चेती त्रय प्रोक्ता महागुणा. सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे त्रिगुण आहे. यांना महागुण, परमपदार्थ सुद्धा म्हणतात आणि विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेले हे आहेत. सर्व व्यापी विभू सुद्धा. त्रिगुण विषमतेच्या कारणाने सृष्टी उत्पत्ती होते. त्रिगुणांच्या साम्यावस्थेचे नाव प्रकृती आहे हे सुद्धा आपण बघितलं आहे. जगातील सर्व पदार्थ प्रतिक्षणाला परिवर्तित होत असतात. त्यानंतर त्रिगुणांचे लक्षणे दिली आहे. सत्वगुण लक्षण, रजगुण लक्षण, तमगुण लक्षण. सत्वगुण लक्षणामध्ये निर्मल सांगितलं आहे. सत्वगुण निर्मल आहे, प्रकाशक आहे, रोगरहित आहे. निर्मल, प्रकाशक, रोगरहित. त्यानंतर सुखाची व ज्ञानाची प्राप्ती करून देणारा सत्वगुण आहे. त्यानंतर लघु आहे, दया, क्षमा, शांती, अहिंसा, संतोष, करुणा इत्यादी भाव उत्पन्न करतो. विवेकशील आहे आणि यशाकडे घेऊन जाणार आहे. तर सत्वगुण सर्वात अगोदर निर्मल आहे, प्रकाशक आहे, रोगरहित आहे, सुखाची आणि ज्ञानाची प्राप्ती करून देतो. लघु आहे, विवेकशील आहे, यशाकडे घेऊन जातो. त्याच्या अपोजिट आहे रजोगुण लक्षण. अप्राप्त वस्तूची इच्छा करणे म्हणजे तृष्णा. रजोगुण जे आहे ते रागात्मक आहे, कर्मशक्तीला बांधतो.
त्यानंतर प्रवर्तक चंचल, तो प्रवृत्ती प्रेरणा म्हणजे गती देण्याचा जो गुणधर्म आहे तो रजोगुणाचा आहे. दुःख व अप्रीतीला जन्म देणारा, द्वेष, द्रोह, हेवा, निंदा, लोभ, ईर्ष्या इत्यादी विकार उत्पन्न करतो, योगवाही आहे. त्यानंतर तमगुण लक्षण, सर्व देहधारियांना मोहित करणारं तमगुण आहे. मनाला मोहित करून अविवेकाकडे घेऊन जाणारा, अज्ञान उत्पन्न करणारा, गुरु, प्रकाश व ज्ञान सत्वाच्या लघु धर्मावर आवरण घालणारा, आळस उत्पन्न करणारा, अंधाराकडे नेणारा, नास्तिक भाव उत्पन्न करणारा. तर असे आपण या तिघे एक दुसऱ्यांच्या विरोधी असून सुद्धा एकत्र मिळून कार्य करतात. त्रिगुण मध्ये आपण तिघांचे लक्षण वेगवेगळे बघितले आहेत. तिन्ही गुणाचे लक्षण भिन्न असून सुद्धा ते एकत्र मिळून काम करतात आणि हेच आपण त्रिगुण परस्पर संबंध म्हणजे त्रिगुणांच्या अन्योन्य आश्रितत्वावर बघणार आहे. त्रिगुणांच्या साम्य अवस्थेमुळे प्रकृती निर्माण होते आणि त्यांची साम्य अवस्था नष्ट होऊन विषम अवस्था उत्पन्न होते. सत्वगुणात्मक प्रकाशक सुखात्मक, रजोगुण जे आहे ते दुःख आणि विषाद उत्पन्न करणारा प्रवर्तक आहे, तमोगुण नियामक आहे आणि मोहात्मक आहे. हे भिन्न कार्य करत असले तरी सुद्धा 4 प्रकारे एकत्र येऊन त्यांचे कार्य करतात. पहिलं म्हणजे अन्योन्य अभिभव. अभिभव म्हणजे पराजित करणे, पराभव करणे. एक गुण इतर गुणांना पराभव करून त्याचे कार्य करतो. ज्याचा उत्कर्ष किंवा प्राधान्यता अधिक असेल तो दुसऱ्याचा पराभव करतो, म्हणजे सत्वगुणाच्या प्राधान्याने रज व तमाचा अभिभव होतो. त्यानंतर अन्योन्य आश्रय. आश्रय म्हणजे सहकार्य. तिन्ही गुण एकमेकांच्या सहकार्याने कार्य करतात. गुण आपल्या कार्यासाठी अन्य 2 गुणांचे आश्रय घेऊन कार्य करतो, म्हणजे अन्योन्याश्रय वृत्ती. आश्रय राहून कार्य करीत असतात, त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती होते. अन्योन्य जनन. जनन म्हणजे उत्पत्ती. जेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा तिन्ही गुणांच्या सहकार्याने इतरही कार्य उत्पन्न होतात. संसाराच्या सर्व कार्यांचे जनक आहे. अन्योन्य मिथुन. मिथुन म्हणजे संयोग पावणे. सृष्टीच्या उत्पत्तीसाठी त्रिगुणांचा परस्पर संयोग होतो. त्यानंतर त्रिगुण सिद्धांतामध्ये पण हेच सांगितले की तिन्ही गुण परस्पर एक दुसऱ्याला पराजित करून स्वतःचे प्राधान्य सिद्ध करून कार्य करतात. एक गुण दुसऱ्या गुणाला एक गुण जेव्हा एका गुणाचं दुसऱ्या गुणावर उत्कट म्हणजे प्राधान्यता असते तेव्हा त्या गुणाचं कार्य विशिष्टपणे दिसून येतो. त्यानंतर प्रकृती आणि विकृती. तर प्रकृती म्हणजे काय? जी कार्याला उत्पन्न करते त्याला प्रकृती आणि जी कार्याला उत्पन्न करत नाही त्याला विकृती म्हणतात. महत, अहंकार, पंचतन्मात्रा यांना सांख्यांनी प्रकृती विकृती म्हटले आहे. दोन्ही का बरं? कारण महतमुळे अहंकारमुळे पंचतन्मात्रा उत्पन्न होते, तर ते विकृतीत मोडल्या जाईल. आणि प्रकृती कारण ते दुसऱ्यांना उत्पन्न करते. प्रकृती म्हणजे कारण आणि विकृती म्हणजे कार्य. सृष्टी म्हणजे विकृती हे कार्य आहे. प्रकृतीपासून कार्य स्वरूपात महत उत्पन्न झालंय. त्यानंतर अहंकार, त्यानंतर पंचतन्मात्रा म्हणजे जी गोष्ट उत्पन्न होत आहे ती विकृती आणि जी उत्पन्न करत आहे ती प्रकृती. त्यानंतर प्रकृती विकृतीमधलं पहिलं महत तत्व, त्याला महान बुद्धी सुद्धा म्हणतात. सांख्यांनी याला प्रकृती विकृतीमध्ये इन्व्हॉल्व केला आहे आणि चरकांनी याचा समावेश अष्टप्रकृतीत केलेला आहे. सांख्यांनी त्रिविध अंतःकरणात सुद्धा त्याचा समावेश केला आहे. त्रिविध अंतःकरणामध्ये महत, अहंकार आणि मनाचा समावेश होतो. त्यानंतर बुद्धितत्व सुद्धा त्याला म्हटलं जाते. अभ्यासाला बुद्धी म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे अहंकार तत्व. अहम भावनेला अहंकार म्हणतात. अहंकाराचे 3 प्रकार सांगितले, सात्विक, राजसिक आणि तामसिक. सात्विकला वैकारिक म्हणतात, राजसिकला तैजसिक आणि तामसिकला भूतादी अहंकार म्हणतात. राजसिक अहंकाराच्या सहाय्याने सात्विक अहंकारापासून एकादश इंद्रिय बनतात, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन. आणि राजसिक अहंकाराच्या सहाय्याने तामसिक अहंकारापासून पंचतन्मात्राची उत्पत्ती होत असते. हे आपण फ्लोचार्टमध्ये बघितलं आहे. त्यानंतर थर्ड पॉईंट जे प्रकृती विकृतीमध्ये येतं ते आहे पंचतन्मात्रा. स्थूल पंचमहाभूतावरून पंचतन्मात्राचे अनुमान होते. पंचतन्मात्रा पंचमहाभूतांना उत्पन्न करते, त्यामुळे पंचतन्मात्रेला सूक्ष्म म्हटलेलं आहे आणि पंचमहाभूताला स्थूल म्हटलेलं आहे. त्यानंतर जे आपण फ्लोचार्टमध्ये बघितलं तेच सर्व रिपीट झाले की पंचतन्मात्राची उत्पत्ती भूतादी अहंकारापासून झाली आहे तेजसिक अहंकाराच्या सहाय्याने.
पंचतन्मात्रेला अविशेष म्हटले आहे आणि महाभूतांना विशेष म्हटले आहे. सूक्ष्म रूपे सुद्धा म्हणून संबोधले गेले आहे तन्मात्रांना. त्यानंतर विकृती म्हणजे कार्य जे उत्पन्न होते ते उत्पन्न करीत नाही. प्रकृतीपासून विकृतीची उत्पत्ती होत असते. विकृती म्हणजेच काय? विकार जे फक्त उत्पन्न होतात ते दुसऱ्यांना उत्पन्न करत नाही. असे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, उभयात्मक मन आणि पंचमहाभूत असे टोटल त्यांची संख्या 16 होते. तर 16 तत्वांचे असलेले षोडश विकार. 25 तत्वांचा विचार करताना जी तत्वे कुणाचेही कारण नाही म्हणजे जे कुणालाही निर्माण करत नाही अशाला विकार म्हणतात, विकृती म्हणतात. त्यानंतर केवल विकृती म्हणजे आपण आता जे बघितलं षोडश विकार, त्यामध्ये पहिलं येतं पंचज्ञानेंद्रिय. बुद्धी इंद्रिय आणि चक्षुः, श्रोत्र घ्राण रसना त्वगाख्यानी. पंचज्ञानेंद्रियांना बुद्धी इंद्रिय सुद्धा म्हणतात कारण याने आपल्याला ज्ञान होतो. चक्षु, श्रोत, घ्राण, रसना, त्वक हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. यांची उत्पत्ती सात्विक अहंकारापासून तैजसिक अहंकाराच्या सहाय्याने झालेली आहे आणि इंद्रिय अपांचभौतिक असतात हे सिद्ध केले आहे. त्यानंतर पंचकर्मेंद्रियामध्ये वाक म्हणजे मुख, हात म्हणजे पाणी, पाद म्हणजे पाय, पायू म्हणजे गुद आणि उपस्थ म्हणजे लिंग हे 5 कर्मेंद्रिय सांगितले आहे आणि त्यांची उत्पत्ती सुद्धा तैजस अहंकाराच्या सहाय्याने सात्विक अहंकारापासून झालेली आहे. त्यानंतर त्याचे कार्य सांगितलेले आहे. जसं वाणी साधक इंद्रियाला वाक म्हणतात. हाताचे कार्य करणारे आदान कर्म, गमनागमन चालणे हे पायाचे कार्य आहे. मला विसर्जन करणे हे पायूचे म्हणजे गुदचे कार्य आहे. आनंद प्रजनन हे उपस्थाचे कार्य आहे. तेच सर्व परत दिले आहे. वचन, आदान, विहरण, उत्सर्ग, आनंद हे क्रमशः वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ यांची वृत्ती आहे. त्यानंतर थर्ड आहे उभयात्मक मन. मनाला उभयात्मक म्हटले आहे कारण की त्यांचा समावेश ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दोन्ही याच्यात होतो. गुणपरिणाम विशेषाने मनात अनेकत्व दिसून येते. मनाची उत्पत्ती सात्विक अहंकारापासून तैजसिक अहंकाराच्या सहाय्याने होते. सांख्यांनी सांगितलेल्या त्रिविध अंतःकरणाला स्वालक्ष्य म्हटले आहे कारण त्याचे स्वतःचे असाधारण असे लक्षण आहे. महत्त्वाचे अध्यवसाय म्हणजे डिसिजन मेकिंग, अहंकार तत्वाचे अभिमान बाळगणे, मनाचे संकल्प करणे अशी त्यांची स्वतःमध्ये असाधारण वृत्ती आहे. सांख्यदर्शनकारांनी मन, अहंकार व बुद्धी या तिघांना अंतःकरण मानले आहे कारण तेच सर्व दिलं आहे. मनाचे प्रधान कार्य संकल्प करणे, बुद्धीचे अध्यवसाय आणि अहंकाराचे अभिमान बाळगणे. पंचमहाभूत तैजस अहंकाराच्या सहाय्याने भूतादी म्हणजे तामसिक अहंकारापासून पंचतन्मात्राची उत्पत्ती होते आणि ही पंचतन्मात्रा पंचमहाभूतांना उत्पन्न करते. म्हणून पंचतन्मात्रेला सूक्ष्म रूप आणि पंचमहाभूतांना स्थूल रूप म्हटलेले आहे. परत जसं तन्मात्रेचा विकास होऊन त्या तन्मात्रेचा गुण धारण करणारा नेमका महाभूत बनत असतो. शब्द तन्मात्रेपासून आकाश महाभूत, स्पर्श तन्मात्रेपासून वायू महाभूत आणि रूप तन्मात्रेपासून तेज, अग्नी महाभूत, रस तन्मात्रेपासून जल महाभूत, गंध तन्मात्रेपासून पृथ्वी महाभूत उत्पन्न होत असतो. त्यानंतर शेवटचं न प्रकृती न विकृती असं जे उत्पन्न सुद्धा करत नाही आणि उत्पन्न होत पण नाही, पुरुष तत्व. जेव्हा पुरुष तत्व प्रकृतीसोबत एकत्र येतो तेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते. आत्मा तत्वालाच सांख्यांनी पुरुष म्हटलेले आहे. पुरुष हा निर्विकार, नित्य, विभू, अनादी, अनंत, अलिंग, अपर, अनेकत्व सांख्यांनी मांडलेले आहे. पुरुषाची सत्ता व अस्मितबद्दलचे पुढील सांख्यांनी प्रतिपादित केलेले आहे. पुढे आपण प्रकृती आणि विकृतीमध्ये साधर्म्य वैधर्म्य बघणार. सृष्टी उत्पत्तीसाठी प्रकृती आणि पुरुष कसे महत्त्वाचे आहे, त्यानंतर सत्कार्यवाद, परिणामवाद हे सर्व आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.